श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, कुटुंब ही माणसाच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात जिवंत शाळा असते. इथं शब्दांपेक्षा नजरा जास्त बोलतात, नियमांपेक्षा माया जास्त शिकवते आणि प्रत्येक नातं आपल्याला जगण्याची नवी समज देत राहतं. बाहेरचं जग कितीही मोठं असलं तरी दिवसाच्या शेवटी मन जिथं शांत होतं ना, थकलेलं मन जिथं पुन्हा उभं राहतं ना, आणि न बोलताही आपलेपणाची जाणीव मिळते ना, ते म्हणजे आपलं घर असतं. श्रोतेहो, घरातील प्रत्येक व्यक्ती ही त्या घराच्या सुरेलपणातली वेगळी स्वररेषा असते. आईची काळजी, वडिलांची जबाबदारी, भावंडांची हसरी साथ, ज्येष्ठांचा अनुभव आणि मुलांच्या निरागसतेनं कुटुंबाला एक वेगळं स्पंदन मिळतं. कधी एखादा शब्द आधार देतो, कधी एखादा त्याग शांतपणे घर टिकवतो, तर कधी कुणाच्या मौनातही प्रेमाचा मोठा अर्थ दडलेला असतो. श्रोतेहो, कुटुंबात सगळं नेहमी परिपूर्ण नसतं. मतभेद असतात, थकवा असतो, काळजी असते, काही अपूर्णताही असतात. पण श्रोतेहो, या सगळ्यांच्या पलीकडं एक अदृश्य धागा असतो, जो प्रत्येकाला पुन्हा जवळ आणतो. कारण नात्यांची खरी ताकद एकमेकांना समजून घेण्यात, वेळ देण्यात आणि प्रसंगी स्वतःहून थोडं मागं सरकण्यात असते. श्रोतेहो, घर फक्त बांधलं जात नाही, ते दररोज घडवलं जातं. एखाद्या प्रेमळ शब्दानं, छोट्या समजुतीनं, माफ करण्याच्या वृत्तीनं आणि एकमेकांसाठी मनापासून उभं राहण्याच्या तयारीनं. म्हणून श्रोतेहो, कुटुंब ही केवळ नात्यांची मान नसून ती जगण्याला ओढ देणारी, मनाला आधार देणारी आणि आयुष्याला अर्थ देणारी सर्वात सुंदर जागा असते. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घर हे फक्त विटा, सिमेंट आणि भिंतींचं बांधकाम नसतं. ते एकमेकांच्या मनाने उभं केलेलं आश्रयस्थान असतं. दिवसभर जगाशी झुंज देऊन माणूस जेव्हा घरी परततो, तेव्हा त्याला भिंती नव्हे तर आपलेपणाची ऊब हवी असते. घर मोठं असण्यापेक्षा त्यात एकमेकांसाठी वेळ, समजूत आणि माया असणं अधिक महत्वाचं असतं. एका घरात सगळे एकत्र राहतात, पण कुटुंब पूर्ण होत नाही. एकमेकांचं ऐकून घेण्याची तयारी असली की घराला खरी जिवंतपणाची चाहूल लागते. काही वेळा समस्या मोठ्या नसतात, पण न बोलल्यामुळं अंतर वाढत जातं. आई अनेकदा स्वतःच्या थकव्याला शब्द देत नाही. ती घरातील प्रत्येकासाठी जगत राहते आणि स्वतःच्या इच्छा शांतपणे मागं ठेवते. तिचं प्रेम नेहमी मोठ्या घोषणेत दिसत नाही, ते रोजच्या छोट्या काळजीतून उमलत राहतं. वडील अनेकदा कमी बोलतात, पण त्यांच्या शांततेत जबाबदाऱ्यांचा मोठा इतिहास दडलेला असतो. घरासाठी घेतलेली चिंता, कुटुंबासाठी केलेली तडजोड आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवलेली स्वप्न, हे त्यांचं न बोललेलं प्रेम असतं. सहजीवन म्हणजे फक्त एका छताखाली राहणं नाही, तर एकमेकांच्या स्वभावातील अपूर्णता स्वीकारूनही सोबत चालत राहणं होय. प्रेम तेव्हाच टिकतं जेव्हा दोघंही जिंकण्यापेक्षा नातं टिकवण्याला महत्त्व देतात. भावंड ही बालपणाची पहिली सोबत असते. आयुष्य पुढं गेलं, वाटा बदलल्या, तरी काही आठवणी आणि काही हक्क कधी बदलत नाहीत. कधी भांडणं असतात, पण संकटात सर्वात आधी उभं राहणारं नातं हेच असतं. घरात वृद्ध माणसं असणं म्हणजे त्या घरात अनुभवाची सावली असणं. त्यांचा शब्द कधी साधं वाटतात,
पण त्यामागे जगलेलं आयुष्य असतं. त्यांच्या उपस्थितीनं घराला इतिहास आणि ओढ मिळते. मुलांना मोठं घर देण्यापेक्षा चांगले संस्कार देणं महत्वाचं असतं. कारण संपत्ती कधी कमी जास्त होते, पण विचारांची श्रीमंती आयुष्यभर माणसासोबत राहते. एकत्र बसून घेतलेला साधा घासही नात्यांना बळ देतो. जेवणातल्या चवीपेक्षा त्या वेळेतला संवाद कुटुंबाला जोडून ठेवतो. कुटुंबात अनेक गोष्टी नाव न घेता केल्या जातात. काही जण स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात, जेणेकरून इतरांचं समाधान टिकून राहील. हा न बोललेला त्यागच घराचा पाया मजबूत ठेवतो. घरात प्रत्येक जण परिपूर्ण नसतो. चुका होतात, गैरसमज होतात, पण माफ करण्याची वृत्ती असेल तर नात्यांना नवं आयुष्य मिळतं. कुटुंबाचा खरा आधार पैसा नसतो, विश्वास असतो. जेव्हा घरात प्रत्येकाला वाटतं की माझं ऐकलं जाईल, तेव्हा घर सुरक्षित वाटतं. सण हे फक्त परंपरेसाठी नसतात, ते पुन्हा एकत्र बसण्यासाठी निमित्त असतात. काही दिवे घरात लावले जातात, तर काही मनात उजळतात. मुलांना आठवतात त्या महाग वस्तू नाहीत, तर आठवतात आई बाबांनी दिलेला वेळ, घेतलेली कुशीतली ऊब आणि एकत्र हसलेलं क्षण. घरात मोठेपणाचा आवाज नसतो, तो शांततेत असतो. जिथं एकमेकांना कमी लेखलं जात नाही, तिथं घरात समाधान राहतं. घर हे फक्त एका व्यक्तीच्या प्रयत्नानं चालत नाही, तर प्रत्येकानं थोडं थोडं उचललेलं ओझं मिळून संसार सुसह्य होत असतो. जुन्या पिढीचा अनुभव आणि नव्या पिढीची ऊर्जा यांची सांगड बसली की घर समृद्ध होतं. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर घरात संघर्ष कमी होतो. घरात बोललेला शब्द साधा असलं तरी त्यात आपुलकी असेल तर मनाला आधार मिळतो. कठोर सत्यापेक्षा प्रेमळ शब्द अधिक टिकतात. संकट आलं की घराची खरी ताकद दिसते. बाहेरचं जग किती कठीण असलं तरी घरात एकजूट असेल तर माणूस पुन्हा उभा राहतो. सुखी कुटुंब म्हणजे जिथं समस्या नसतात असं नाही, त्या समस्या असतानाही एकमेकांना सोडून दिलं जात नाही. तिथं प्रेमाला दिखावा नसतो, पण आधार मात्र कायम असतो.